की नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मिळत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर काल आम्ही आंबे तोडून आणलेले, तर मागचा व्लॉग तुम्ही बघितलाच. तर आज आम्ही त्या आंब्यांचे मँगो राईस बनवणार आहे. तर चला बघूयात, या दीदी रेसिपी बनवणार आहे, तर बघूयात कसं बनवायचं. चला. भात बनवून घेतला आहे आणि आता हे सगळे आंबे असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता याचे साल काढून घेऊ. इधर ना अंदर ना बीच हाँ निकल कैसे पहले कट करो. हाँ कट कर. बोला बघ बड़ा मांग तो अच्छा है ना ये छोटे छोटे मुख को पानी छड़ गया. नोजी ओ स्मेल. वो अशा पद्धतीने आंब्याचा आपण किस करून घ्यायचा. त्यानंतर आता आपण भाताला तडका देऊ. तर तडक्यासाठी पहिला तेल घेतलं, तर तेलामध्ये आपण उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घालू. तर ही उडदाची डाळ त्यांच्या इकडचीच आहे, त्यामुळे पूर्ण उडदाची डाळ आहे, म्हणजे अख्खी आहे. तर ती डाळ ना पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चांगली मस्त फ्राय करून घेऊ. आता यामध्ये जिरे घालू. आता यामध्ये मोहरी घालून घेऊ. त्यानंतर मिरच्या बारीक अशा कापून घेतल्या होत्या, मध्ये चिरून त्याचे बारीक बारीक पीस केले होते आणि थोडा कढीपत्ता घालून घेऊ त्यामध्ये तडक्याला. आणि आता जो आपण आंब्याचा किस केला होता तो घालून घेऊ. आता मस्त एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये हळद घालू थोडी. आता यामध्ये आपण मीठ घालू. आता मस्त शिजलंय. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालू.
आता हा आंबा पूर्णपणे शिजलाय. आता आपण गॅस बंद करून घेऊ. जो आपण आंब्याचा किसला आपण तडका दिला होता त्याच्यामध्ये आपण आता हा भात मिक्स करून घेऊ. है ना? आपकी तरफ मतलब इसको क्या बोलते हैं? చాలా బాగున్నాయి. बहुत अच्छा बना है. अशा पद्धतीने आम्ही कैरीचा म्हणजे कच्च्या कैरीचा भात बनवला. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्यानंतर दीदींनी मला पण घरी दिलं टेस्टिंग करायला. छान बनवली. कोणी बनवली? तीनच. छान.